दुचाकी, रंगीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन। नमस्कार मित्रो, आपल्या गावोगावी सर्वेक्षण चालू आहे। या संदर्भातील 154 प्लस प्रश्न विचारले जाणार आहेत। ते कोणते त्याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पाहूयात। पहा, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने प्रश्नावली निर्माण केलेली आहे आणि सर्वेक्षण सुरू झालेलं आहे। मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दिनांक 23 जानेवारी पासून सर्वेक्षण सुरू झालेला आहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासणीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे। शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दिनांक 23 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत हे सर्वेक्षण होईल। या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत। नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत। तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे। सर्वेक्षण दरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल। कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार आहे। सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात। तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणात सहकार्य करावे असे आवाहन आयोगामार्फत करण्यात येत आहे। मित्रो, ही पोस्ट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती पाहिली असाल। आता नेमके ते अधिकारी तुमच्या घरी आल्यानंतर कोणते प्रश्न विचारणार हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे। तर प्रश्न तुमच्या समोर ठेवत आहे। तर मित्रो, 154 प्लस प्रश्नावली आहेत। आपण फास्ट मध्ये जाणून घेऊयात। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे सर्वेक्षण मुलाखत अनुसूची आहे। मॉड्यूल ए मूलभूत माहिती आहे। यामध्ये नाव, पत्ता, आपलं संपूर्ण माहिती येणार आहे। गाव तुमचं दुर्गम भागात आहे का? तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? आधार कार्डचे नंबर, मोबाईल नंबर। त्याचबरोबर पहा, वर्गवारी कॅटेगरी आपली, आपण कोणत्या वर्गवारीतील आहात? खुला प्रवर्ग की आरक्षित EWS? तुम्ही मराठा आहात का? मराठी नसल्यास तुमची जात कोणती? त्यानंतर पहा, पोटजात। मॉड्यूल बी कुटुंबाचे प्रश्न असणार आहे। तुमचा घराचा प्रकार, मातीचं घर आहे की कोणत्या प्रकारात तुम्ही मोडता? कोणतं घर आहे तुमचं? RCC आहे की? पहा। त्यानंतर पहा, सध्याच्या ठिकाणी किती वर्षापासून राहत आहात? 15 वर्षापेक्षा कमी की 15 वर्षापेक्षा जास्त? तुमच्या गावाला जोडणारा रस्ता हा कसा आहे? त्याचबरोबर पहा, 18 नंबरचा प्रश्न, तुमचे गाव दुसऱ्या गावाशी, शहराशी बारमाही रस्त्याने जोडले आहे का? अथवा पावसाळ्यात इतर गावाशी संपर्क तुटतो काय? तुमच्या गावात नदी असल्यास दुसऱ्या गावाला जोडणारा पूल आहे का? कुटुंबाचा प्रकार तुमचा इथे द्यायचा आहे। संयुक्त, विभक्त की विस्तारित आहे? त्यानंतर पहा, निवासाचा इतिहास द्यायचा आहे। पूर्वजांचे मूळ निवासस्थान कुठे आहे तुमचं? त्याचं पूर्ण पत्ता। महाराष्ट्रात निवासाचा कालावधी किती वर्षापासून आहे तो इथे द्यायचा आहे। तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता? कुटुंबाचे सध्याचे व्यवसाय कोणता? व्यवसाय बदलला असल्यास बदलाची कारणे काय? सरकारी सेवेतील प्रतिनिधित्व, तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य पुरुष किंवा स्त्री सध्या सरकारी किंवा निमशासकीय सरकारी सेवेत नोकरी करत आहे काय? असल्यास होय, नसल्यास नाही असं उत्तर द्यावं लागेल। जर हो तर कोणती सेवा करता? केंद्र सरकारची, राज्य सरकारची, निम सरकारी सेवा किंवा लागू नाही? सेवा वर्ग तुमचा द्यायचा आहे। वर्ग 1 ते 4 पर्यंत कोणत्या वर्गात तुम्ही नोकरी करता? तुमच्या कुटुंबात कोणता सदस्य व्यावसायिक आहे काय? जसे की डॉक्टर, इंजिनियर, वकील? असल्यास होय, नसल्यास नाही। जर हो असल्यास कोणत्या संस्थेत काम करताय ते द्यायचं आहे। जर हो असल्यास कोणत्या पदावर? शिक्षक की शिक्षकेतर? तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सध्या लोकप्रतिनिधी आहे काय? असल्यास हो, नसल्यास नाही। जर हो असल्यास कोणत्या पदावर कार्यरत आहे? ग्रामपंचायत सदस्य असल्यास, आमदार असल्यास संपूर्ण माहिती द्यावी लागेल। त्यानंतर पहा, त्यानंतर मॉड्यूल सी मध्ये आर्थिक स्थिती घेतली जाणार आहे। यामध्ये उत्पन्न स्त्रोत, तुमच्या घराचे मुख्य उत्पन्न स्त्रोत कोणते आहेत ते द्यावे लागणार आहेत। तुमच्या घराचे अंदाजे क्षेत्रफळ किती चौरस फूट आहे हे तुम्हाला द्यावं लागेल। तुमच्या घरात किती खोल्या आहेत ही सुद्धा माहिती घेतली जाणार आहे। तुमच्या घरातील मुख्य पेयजल स्त्रोत कोणता आहे हे द्यावं लागणार आहे। पहा, त्यानंतर पहा, तुमच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास पाण्याचे स्त्रोत किती अंतरावर आहे हे द्यावं लागेल। तुमच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास बाहेरून पाणी आणण्याचे काम प्रामुख्याने कोणते कुटुंब सदस्य करतात? पहा, महिला सदस्य की पुरुष सदस्य हे द्यावं लागेल। स्वच्छता सुविधा, तुमच्या घरामध्ये शौचालयाची सुविधा आहे काय? असल्यास होय, नसल्यास नाही। तुमच्या घरातील सदस्य शौचास कुठे जातात? तुमच्या घरात स्नानगृह आहे काय? जर हो असल्यास तुमच्या घरात कोणत्या प्रकारचे स्नानगृह आहे? कच्चे, पक्के वगैरे? जर नाही असल्यास घरातील सदस्य आंघोळीसाठी कुठे जातात?
तुमच्या घरात स्वतंत्र स्वयंपाकाची खोली आहे का? तुम्ही घरी स्वयंपाक कशावर करता? शेत जमीन मालकी तुमच्या मालकीची आहे काय ते द्यायचं आहे. शेत जमीन कुटुंबातील कोणाच्या नावावर आहे? जर हो तर त्याचे क्षेत्रफळ किती? जर नाही असल्यास दुसऱ्याची शेती जमीन बटाईने करायला घेतली आहे का? शेतीकरिता लागणारे पाणी कुठून घेता? पावसाचे की नदी, बोरवेल वगैरे वगैरे. शेतीला पाणी देण्यासाठी वीज किती तास उपलब्ध आहे तुमच्याकडे व कोणत्या वेळेस उपलब्ध आहे? शेत मशागतीकरिता तुमच्या मालकीची कोणती आणि किती साधने आहेत? तुमच्या शेतीपूर्वक काही व्यवसाय आहे का? जर असल्यास तो द्यायचा आहे. पिके लागवड सध्या तुम्ही कोणत्या मुख्य पिकाची लागवड करत आहात? कर्ज आणि आर्थिक बांधिलकी पहा. गेल्या 15 वर्षात कृषी कर्ज घेतले आहे का? जर हो तर तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? ते सर्व कर्ज फिटले आहे का? तुमच्यावर सध्या कोणते कर्ज आहे का? जर असल्यास सध्याच्या कर्जाचे कारण काय आहे ते आपल्याला द्यावं लागणार आहे. तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले आहे ते द्यावं लागणार आहे. कर्ज घेताना काही तारण दिलेलं आहे का? जर हो तर काय तारण दिलेलं आहे? कर्जाचा हप्ता किंवा कर्ज फेडता आले नसल्यामुळे बँकेने कर्जाने देणाऱ्याने तुमची कोणतीही मालमत्ता ताब्यात घेतली आहे का? मालमत्ता ताब्यात घेतली असल्यास कोणती? आपल्याला कधी बँकेचे कर्ज मिळू शकले नसल्यास कोणते कारण आहे ते द्यायचे आहे. गेल्या 15 वर्षामध्ये तुम्ही कोणती स्थावर मालमत्ता विकत घेतली आहे काय ती माहिती द्यायची आहे. असल्यास गेल्या 15 वर्षामध्ये आपण कोणती स्थावर मालमत्ता विकली आहे काय? विकली असल्यास कोणती? कोणत्या कारणासाठी? त्यानंतर उत्पन्न स्तोत्र आपल्याला द्यावं लागेल. सरासरी तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे ते द्यायचं आहे. तुम्हाला आयकर भरावा लागतो काय? तुम्ही क्रीमी लेअर कॅटेगरीमध्ये येता का? तुम्ही कोणतीही बचत किंवा गुंतवणूक करता का? जर हो असल्यास कोणती बचत ती इथे द्यायची आहे. विमा संरक्षण आहे काय? असल्यास कोणता विमा तुमच्याकडे आहे? तुमचे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील आहे काय? तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असाल तर दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला मिळाला आहे काय? तुमच्याकडे कोणत्या रंगाचे रेशन कार्ड आहे? तुमची शेतजमीन धारण, महामार्ग, उद्योग, पुनर्वसन प्रकल्प किंवा अन्य सरकारी प्रकल्पामध्ये गेली आहे काय? असल्यास तुमचा मोबदला मिळालेला आहे का? तुमचे घर धरण, महामार्ग किंवा सरकारी प्रकल्पामध्ये गेली आहे काय? असल्यास तुम्हाला त्याचा मोबदला मिळाला आहे का? तुमच्या घरात कोणी शेतमजुरी करतो काय? करत असल्यास इतर मजुरी करणाऱ्या सदस्यांची संख्या सांगा. स्त्रियांना मिळणारी मजुरी कशी असते? कुटुंबातील कोणतं सदस्य रोजगार हमी योजनेवर सध्या कार्यरत आहे? असल्यास किती सदस्यांकडे रोजगार हमी जॉब कार्ड आहे? तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य डबावाल्याचे काम करतो का? घरामध्ये कोणताही सदस्य माथाडी कामगार आहेत का? असल्यास किती सदस्य? तुमच्या कुटुंबात कोणी ऊसतोड कामगार आहे काय? असल्यास किती सदस्य ऊसतोड कामगार आहेत? तुमच्या कुटुंबात कोणी वीटभट्टी कामगार आहे का? असल्यास किती सदस्य वीटभट्टी कामगार आहेत? तुमच्या कुटुंबातील महिला इतरांच्या घरी धुनी भांडी स्वयंपाक झाडलोट करायला जातात का? पुरुष सदस्य रखवालीचे चौकीदारीचे काम करतात का? कुटुंबातील पुरुष इतरांची गुरे ढोरे चारायला नेतात काय? स्त्रिया गुरे ढोरे चारायला नेतात का? तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य रिक्षा, ऑटो, टॅक्सी चालक आहे का? तुमचे कुटुंब स्थलांतरित आहे काय? स्थलांतरित झाले असल्यास कोणत्या कारणाने तुम्ही स्थलांतर केले आहे ही माहिती द्यावी लागेल. मालमत्ता स्वायत्त माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये पहा, वीज कनेक्शन आहे का? सिलिंग फॅन, LPG स्टोव्ह, दुचाकी, रंगीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कार, एअर कंडिशनर, कॅम्प्युटर, लॅपटॉप, कृषी जमिनीचे स्वामित्व, ब्रॉडबँड कनेक्शन आहे काय? पशुधन मालकी आणि तपशील द्यावा लागणार आहे. पशुधनाचा प्रकार द्यावा लागणार आहे. किती तुमच्याकडे पशुधन आहे ते. मॉड्यूल डी कुटुंबाची सामाजिक माहिती. 112वा प्रश्न, सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला मिळालेला आहे काय? मिळाला असल्यास तर त्यांची नावे द्यावी लागेल. तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे काय? त्याचबरोबर स्त्रियांना कपाळावर कुंकू लावण्याची अनुमती आहे काय? विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे काय? तुमच्या समाजात स्त्रिया औक्षण करू शकतात काय? तुमच्या समाजात विधुर पुरुषांचे पुनर्विवाह होतात काय? तुमच्या समाजात विधवांचे सहसा पुनर्विवाह होतात काय? तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना धार्मिक कार्य, पूजापाठ करू दिले जातात काय? तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमात आमंत्रित करतात का? तुमच्या समाजात विधवांना धार्मिक कार्यक्रमात, शुभ कार्यात बोलावले जाते काय? तुमच्या समाजात विवाहित स्त्रियांना डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे काय? समाजात घरातील निर्णय प्रामुख्याने कोण घेतात? पुरुष, स्त्री की कोणी दोघंही? तुमच्या समाजात सार्वजनिक कार्यक्रमात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया सहभागी होऊ शकतात काय? तुमच्या समाजात महिलांना पडदा, बुरका पद्धत आहे काय? तुमच्या समाजात संपत्तीत, मालमत्तेत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान वाटा मिळतो काय? स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान हक्क आहेत काय? मुलीचे लग्न साधारणतः कोणत्या वयात केले जातं?
मुलाचे लग्न साधारणतः कोणत्या वयात केले जाते? मुलाचे लग्न उशिरा होत असल्यास त्याची कारणे द्यावी लागतील. मुलासोबत मुलीचा विवाह करायचा याचा निर्णय कोण घेतात? तुमच्या कुटुंबात कोणाचा आंतरजातीय विवाह झाला आहे काय? कुटुंबात कोणाचा आंतरधर्मीय विवाह झाला आहे काय? तुमच्या समाजात पहिले अपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे काय? जागरण, गोंधळ वा अन्य धार्मिक विधीसाठी किंवा नवसासाठी कोंबडा बकरा बळी देण्याची पद्धत आहे काय? सदस्याला लवकर आराम न पडल्यास दृष्ट काढणे, अंगारा लावणे, गंडा बांधणे आदी प्रकार करता काय? गेल्या 10 वर्षात तुमच्या कुटुंबात कुणी आत्महत्या केली आहे काय? असल्यास कोणत्या सदस्यांनी केली आहे? असल्यास आत्महत्येचे कारण द्यावे लागेल. तुमच्या मते तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने शिक्षणाचा समान संधी उपलब्ध आहेत का? तुमच्या मते तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने आर्थिक विकासाच्या समान संधी उपलब्ध आहेत का? तुमची जात पोटजात दुय्यम वा कनिष्ठ समजली जाते का? समजली जात असल्यास कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ आहात? कुटुंबातील मॉड्यूल ई आहे कुटुंबाचे आरोग्य. यामध्ये तुम्हाला आरोग्या संदर्भातील प्रश्न विचारले जाणार आहेत. तुम्ही शासकीय दवाखान्यात उपचार घेता की सरकारी दवाखान्यात की खाजगी? तुमच्या कुटुंबातील सदस्याला साप किंवा विंचू चावल्यास कोणाकडे उपचार घेता? तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कावीळ झाल्यास कोणाकडे उपचार घेता? बालमृत्यू आणि कुपोषण. कुटुंबातील कोणत्याही बालकाचा कुपोषण किंवा संबंधित आरोग्य समस्यामुळे मृत्यू झाला आहे काय? कुटुंबातील कोणत्याही गर्भवती स्त्रीचा गर्भधारणा, बाळंतपण किंवा बाळंतपणानंतर लगेच मृत्यू झाला आहे काय? गरज पडल्यास तुम्हाला आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध होतात काय? प्रतिबंधक आरोग्य सेवा उपाय, लसीकरण, तपासणी घेतात काय? मानसिक आरोग्य. कुटुंबातील सदस्याचे मानसिक आरोग्य बिघडल्यास त्यांना मानसिक आरोग्य सेवा मिळतात काय? व्यक्तीसाठीच्या प्रश्नांचा विभाग आहे. सदस्य यादी आणि लोकजन सांख्यिकी अशी ही माहिती आहे. ही सुद्धा माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. प्रश्न सदस्य 1 स्वतःसाठी, कुटुंबातील जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्न आहेत. त्यानंतर पहा, सदस्य जे काही आहेत त्यांना प्रश्न विचारले जाणार आहेत. 1, 2, 3 जे काही सदस्य आहेत त्यांना ही माहिती द्यावी लागणार आहेत. शिक्षणाची माहिती, कितवीला आहे, काय करतो, नोकरीला आहे का, ही संपूर्ण माहिती द्यावी लागेल. त्यानंतर पहा, येथे कुटुंब प्रमुखाचे नाव अशा पद्धतीने घेतली जाते. त्याची स्वाक्षरी एका पेजवर घेतात आणि ती अपलोड सुद्धा करतात. आता हा सर्वेक्षण तुम्हाला मोबाईलवरती घेतला जातो. तुमच्या घरी सरकारी कर्मचारी येतात आणि हा सर्वेक्षण विचारला जातात आणि याची उत्तरे ही तुम्हाला द्यावी लागतात. मित्रो, हा सर्वेक्षणची PDF डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप देण्यात आलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि त्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने द्यायची ती वाचून घ्या. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मुलाखत अनुसूचीसाठी 154+ प्रश्न विचारले जाणार आहेत. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळू द्या, हीच आमची इच्छा. चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. ई ग्रामपंचायतला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.